श्री स्वामी समर्थ. दुःख आणि त्रास संपत नसेल तर हे 7 उपाय करा. 1. कापूर जाळायला सुरुवात करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे. आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा. यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते. 2. हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा. यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील. 3. नारळ उतरवून टाकणे. घरातील एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 11 वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका. हा उपाय 5 शनिवार करा. हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल. 4. गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. झाडे, गाय, कुत्रा, पक्षी, उपाशी, गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो. या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते. सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते. ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते. 5. कालिका मातेला क्षमा मागा. जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिराला जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपण झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा. 5 शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील. 6. जल अर्पण करा. एका तांब्याच्या भांड्यातील पाणी घ्या. त्यामध्ये लाल चंदन मिसळावे. तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा. सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा. 1.25 महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल. 7. सावली दान करा. शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात 1 रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या. असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.